ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. अज्ञाननाश व नैष्कर्म्यता. ओव्या आहेत 979 ते 984. ज्ञानदेव अज्ञाननाशाने नैष्कर्म्यावस्था कशी प्राप्त होते ते सांगत आहेत. ते आपुले आपणपे असे तेची होऊनी हारपे, तरंगू का वायू लोपे समुद्र जैसा. ते आपले असलेले मूळचे स्वरूप आपल्या ठिकाणी होऊन राहतो. ते कसे तर वाऱ्याच्या नाशाने जशी लाट आपल्या मूळच्या समुद्र रूपाने राहते तसे. तैसे न होणे निपजे, ते नैष्कर्म्य सिद्धी जाणीजे, सर्व सिद्धीत सहजे परम हेची. वर सांगितल्याप्रमाणे जे कर्माचे न होणे सिद्ध होते त्याला नैष्कर्म्य सिद्धी असे म्हणावे व हीच सिद्धी सर्वही सिद्धीत स्वभावतः श्रेष्ठ आहे. देऊळाची या कामा कळसू, परमगंगेसी सिंधू प्रवेशू, का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. देवळाच्या कामाला जशी कळस ही शेवटली मर्यादा आहे, अथवा गंगेस जसा समुद्र प्रवेश ही शेवटची हद्द आहे, अथवा ज्याप्रमाणे सोन्याच्या शुद्धपणात 16वा कस म्हणजे 100 नंबरी कस हा शेवटचा कस आहे. तैसे आपुले नेणणे, फेडी जे का जाणणे, तेही गिळूनी असणे ऐसी जे दशा. त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाचे अज्ञान नाहीसे करते ते ज्ञानही गिळून असणे अशी जी अवस्था. तिये परते काही निपजणे आन नाही, म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. त्या नैष्कर्म्य स्थितीच्या पलीकडे या जगात परमार्थाने काही मिळवण्याचे राहिले नाही, म्हणून सर्व सिद्धीत ही नैष्कर्म्य सिद्धी श्रेष्ठ म्हटली जाते. परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरुकृपा लब्धी काळी पावे. परंतु जो कोणी भाग्याचा ठेवा असलेला असा पुरुष सद्गुरु कृपेचा लाभ होण्याच्या वेळी ही आत्मसिद्धी पावतो. नैष्कर्म्यावस्था कशी प्राप्त होते ते ज्ञानदेव स्पष्ट करून सांगत आहेत. नैष्कर्म्यावस्था म्हणजे कर्म फळ न भोगावे लागण्याची स्थिती. त्यासाठी परमात्मा प्राप्ती व्हायला हवी. कर्मांचा स्वरूपतः त्याग करून कर्मसन्यास करून ती स्थिती प्राप्त होणार नाही. त्यासाठी निष्काम मनाने कर्मे आचरूनच वैराग्य प्राप्ती करून घ्यायला हवी, तरच साधकाला आत्मप्राप्ती होऊ शकेल. आत्मरूप व परमात्मरूप एकरूप आहेत हे कळले की मग कर्मफळ राहणार नाही. 16व्या अध्यायात ज्ञानदेवाने सद्गुरु स्तवनात म्हटलं होतं की जो अविद्या राती रुसोनिया, गिळी ज्ञान चांदनिया, तो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा. सद्गुरु कृपेने अज्ञानरूपी चांदणे नाहीशा होऊन साधकाला स्वबोधरूपी सुदीन होतो. अज्ञान नाहीसे होते, तत्सापेक्ष ज्ञानही नाहीसे होते. अशा स्थितीत कोणतीही क्रिया घडत नाही, कर्म केले जात नाही, कर्ता व कर्तृत्व लोपते, अहंकार नेमतो व क्रियारहित केवळ ज्ञान मात्र उरते. अशी ही स्थिती म्हणजे नैष्कर्म्यता आहे असं ज्ञानदेवाने स्पष्ट केलं आहे. ती सद्गुरु कृपेने प्राप्त होते असा त्यांनी अर्थविस्तार केला आहे. अशी ही नैष्कर्म्यावस्था भाग्यवंतास सद्गुरु कृपेमुळे प्राप्त होते. वारा वाहत असतो तोपर्यंत समुद्रात लाटा उसळत असतात. वारा थांबला की त्या समुद्ररूप होऊन जातात. त्याप्रमाणे यथार्थ ज्ञानही लोप पावते व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलीन होते आणि साधक केवळ चिन्मात्र बनतो. मी ब्रह्मस्वरूप आहे ही वृत्तीही उठत नाही. अशी ही नैष्कर्म्य सिद्धी आहे. ज्ञानदेव दृष्टांत देतात की देवळाचा कळस बसवला की देऊळ बांधण्याच्या कामाची समाप्ती होते. गंगेने समुद्रात प्रवेश केला की तिचे वाहने थांबते. 16 आणि कस लागेपर्यंत सोनं शुद्ध करावं लागतं, मग शुद्धीकरणाची क्रिया थांबते. त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे झाल्यावर केवळ उरणारी जी ज्ञानमात्र स्थिती ती म्हणजे नैष्कर्म्यावस्था असं ज्ञानदेवाने स्पष्ट करून सांगितले आहे. हिलाच परमसिद्धी असं म्हणतात. ज्ञानस्वरूपाच्या ठिकाणी जाणीवही उठता कामा नये. आपल्या किंवा दुसऱ्या कोणाच्याही ज्ञानाचा विषय न होणारे स्वरूप, आहेपणाची अथवा नाहीपणाची जाणीव न होणे म्हणजे आत्मस्वरूप परिस्थिती. ज्ञानदेव सांगतात
की अशा प्रकारची नैष्कर्म्यता भाग्यशाली साधकाला गुरुकृपेमुळे प्राप्त होते. श्लोकात नैष्कर्म्य ही परमसिद्धी आहे असं भगवंतांनी म्हटलं होतं. त्या स्थितीला परमसिद्धी म्हणण्याचे कारण याहून दुसरे काही मिळवण्यासारखी गोष्टच नाही. आहे नाहीपणाची जाणीव विरहित आत्मस्वरूप स्थिती म्हणजे परमसिद्धी हे ज्ञानदेवाने उलगडून सांगितलं. पण त्याबरोबरच स्वधर्माचरणाने वैराग्य प्राप्ती, संचित क्रियमाण कर्मांचा नाश, कर्मसाम्य दशा, श्री गुरूंची भेट व त्यांची कृपा, त्यामुळे अज्ञानाचा नाश व आत्मबोधाची प्राप्ती आणि मग नैष्कर्म्य स्थिती, असा ज्ञानदेवांनी अधिकारवाणीने जो प्रवास रेखाटला आहे त्याला वास्तविक श्लोकात आधार नाही. ज्ञानदेवांनी हा स्वयंप्रज्ञेने केलेला अर्थविस्तार आहे. पुढे परमसिद्धी प्राप्त झाल्यावर ज्ञानाची परमावधी जे ब्रह्म ते साधकाला कसं प्राप्त होतं ते भगवंत सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.